ठाणे महापालिकेच्या फेरीवाला सर्वेक्षणात अनियमितता होत असल्याचा आरोप दिवा मनसेनं केलाय. आवश्यक कागदपत्रे नसतानाही काहींचे सर्वेक्षण तर अर्ज करूनही मराठी फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा दावा मनसेनं केला. या संपूर्ण सर्वेक्षणाची चौकशी करून आतापर्यंतचे सर्वेक्षण रद्द करावे आणि पारदर्शक पद्धतीनं नव्यानं सर्वेक्षण करावे अशी मागणी मनसेनं महापालिका प्रशासनाकडे केली आहे. उत्तर भारतीय लोकांचे आमचं काही वैर नाहीये. जो माणूस इथे दिव्यामध्ये 20 वर्ष राहतोय त्याला जर परवाना मिळत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये काही वाईट वाटत नाहीये. पण जो व्यक्ती 2 महिन्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी आलाय, ज्याची इथे काहीच डॉक्युमेंटेशन नाहीये, अशा व्यक्तीला सुद्धा लोक जर देत आहेत. या व्यक्तीने तुम्हाला जर बघायचं असेल याच्यामध्ये आवश्यक डॉक्युमेंटची लिस्ट आहे. या लिस्टमध्ये आदिवासी दाखला जो आहे तो कंपल्सरी लिहिलेला आहे. हा व्यक्तीने उत्तर प्रदेशचा दाखला लावलाय तरी याचा सर्वे होतो. म्हणजे हा जर फॉर्म आता तुम्ही वरती बघितलं असेल, एकल महिलांची नोंदणी चालू आहे. त्या महिलांकडे ज्या इथल्या स्थायिक आहेत त्यांच्याकडे एक पेपर नाहीये तर त्यांना हे लोक घरी पाठवतात, सांगतात की हा डॉक्युमेंट घेऊन या. मग असं असताना या लोकांची कशासाठी चाललेली आहे नोंदणी? आणि मग या नोंदणीमध्ये कोण जबाबदार आहे? आज जो कंत्राटदार आहे, कंत्राटदाराला मला का बोलायचं नाहीये, कारण तो त्याचं काम करतोय. त्याला इथल्या लोकांनी सांगितलंय, जे पालिकेचे कर्मचारी आहेत त्याला या लोकांनी सांगितलं की खरमटे म्हणून साहेब आहेत आणि आणखी कोणतरी शिवा म्हणून आहे, त्यांचं नाव त्यांनी काल घेतलं त्या व्हिडिओमध्ये. आताही तुमच्याकडे ती नाव आहेत. ती लोक सांगतात की रोहित म्हणून जो माणूस तिथे आहे तो जो त्यांचे पैसे जमा करतो, प्रत्येक फेरीवाल्यांकडून 60-70 रुपये काढतो दिवसाला, त्या माणसाच्या थ्रू सर्वे चालू आहे. म्हणजे महापालिका अशा माणसाला सर्वे करायला सोबत पाठवते जो फेरीवाल्यांचे पैसे जमा करतो. कोण आहे रोहित? आणि आता महापालिकेचे ते अधिकारी सांगतात की आम्हाला माहित नाही तो कोण आहे. तर आता जर समजा अशा पद्धतीने सर्वे सुरू असेल, या सर्व याची तुम्ही जर यादी काढून बघितली, 70% लोक ते परप्रांतीय आहेत. आणि त्या परप्रांतीयांमध्ये सगळ्यांनी फेक डॉक्युमेंट लावलेत. मी तुम्हाला हा आधार कार्ड दाखवतो. हा आधार कार्ड तुम्ही स्वतः जाऊन हा पत्ता सर्च करा. याच्यामध्ये क्रिश कॉम्प्लेक्स ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, कुठे आहे हा पत्ता कोणाला माहिती आहे का? जर हजार रुपये घेऊन फक्त तुम्ही नोंदण्या करताय, पालिकेचे कर्मचारी याच्यामध्ये आहेत, अतिक्रमण विभागाचे, या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत की जो रोहित म्हणून पोरगा आहे तो या लोकांसोबत फिरतोय सर्वे करताना. मग हे कोणासाठी चाललंय? जो मराठी माणूस तिथे फेरीवाला आहे, एक तिथे व्यक्ती आहे, त्याने 20 दिवसापूर्वी फॉर्म भरलाय, आजही त्याचा सर्वे झाला नाही. आणि हा काल येतो आणि हा काल दुपारी फॉर्म भरतो, संध्याकाळी याचा फोटो सेशन होतं. मग एवढी तत्परता कोणासाठी दाखवली जाते? मला दिव्यातल्या ना जे राजकारणी आहेत ना त्यांना याच्या माध्यमातून आव्हान करायचं की ज्या लोकांच्या मतांसाठी तुम्ही राजकारण करताना एक दिवस हे तुमच्या डोक्यावर बसतील. आपल्या दिव्याचं मराठी पण जे आहे ना ते तुम्ही वाया घालवू नका. नाही ते येणाऱ्या पिढ्या आहेत ना तुम्हाला शिव्या घालतील की तुम्ही काय करून ठेवले, नाला सोपरा होईल दिव्याचा. आज तरी तुम्ही याच्यावरती ऍक्शन घ्या. जे लोक या सगळ्या गोष्टींवरती ज्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे, कोणी बोलत नाहीये. का बोलत नाहीये? 238 लोकांमध्ये एकाही माणसाचं जर डोमेसाईल नसेल, डोमेसाईल सर्टिफिकेट जर कंपल्सरी आहे, का नाहीये? ही संपूर्ण प्रक्रिया रद्द झाली पाहिजे. याची चौकशी झाली पाहिजे की याच्यामध्ये ज्या लोकांचे सर्वे झालेले आहेत, ज्यांचं सर्वेक्षण ठरलेलं आहे, ते कशाच्या आधारावरती घेण्यात आलं, कोणत्या डॉक्युमेंटेशनच्या आधारावरती घेण्यात आलं.